नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दर्शक हो, प्रत्येक देशाचे काही कायदे आणि नियम असतात आणि देश त्याचं पालन करत असतं. भारतात केंद्र सरकारने क्रिमिनल जस्टिस सिस्टममध्ये डिसेंबर 2023 पासून काही बदल केले आहेत आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे भारतीय न्याय संहिता 2023. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अश्विनी दलाल यांना. मॅडमबद्दल सांगायचं झालंच तर मॅडम सध्या नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स लॉ अँड मॅनेजमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. मॅडमचं शिक्षण लॉमध्ये PhD, लॉमध्ये नेट, लेबर कॅपिटल अँड लॉमध्ये LLM, MBA, LLB, BSc इतकं झालेलं आहे. मणिरत्न शिक्षक गौरव 2011, वर्ल्ड एन्व्हायरमेंट एज्युकेशन अवॉर्ड 2012 या पुरस्काराने मॅडमला गौरविण्यात आलेला आहे. अनेक लोक अदालतमध्ये या पॅनलिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी लिहिलेले अनेक आर्टिकलसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. मॅडम, हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. क्रिमिनल जस्टिस सिस्टम म्हणजे नेमकं काय आणि हे कसं कार्य करतं? क्रिमिनल जस्टिस सिस्टम ही एक प्रणाली आहे, न्याय प्रणाली आहे आणि ही प्रणाली विविध संस्था ज्या संविधान आणि विविध कायद्यांनी प्रस्थापित केलेल्या अशा संस्थांना मिळून ही काम करते, कार्यरत असते. हिचं मुख्य उद्देश असा आहे की गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडित व्यक्तीला न्याय हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. आणि ही जी प्रणाली आहे ही 3 घटकां मिळून काम करते, ज्याच्यामध्ये पहिला जो आहे तो पोलीस प्रशासन, दुसरा आहे न्यायपालिका आणि तिसरी जी संस्था आहे ती कारागृह प्रशासन. आणि हे करत असताना ह्यांचं उद्दिष्ट जे आहे लॉ एन्फोर्समेंट, त्यानंतर प्रॉसिक्युशन, ॲडज्युडिकेशन, करेक्शन, डेटरन्स, रिहॅबिलिटेशन, रेस्टिट्यूशन आणि पब्लिक सेफ्टी असे विविध उद्दिष्ट या क्रिमिनल जस्टिस सिस्टमचं आहे. बेसिकली ही जी आधुनिक न्याय प्रणाली आहे ही बेस्ड आहे जॉन रॉल्स हा एक तत्ववेत्ता होऊन गेला, त्याच्या थिअरीवरती ही क्रिमिनल जस्टिस सिस्टम बेस्ड आहे. आणि त्याची थिअरी अशी आहे की त्यांनी लिहिलेलं आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी बिटवीन स्टेट अँड द सिटिझन. त्याचा जो एक पुस्तक आहे, त्याचा थिसिस आहे, त्याच्यामध्ये त्यांनी थिअरी ऑफ जस्टिस या थिसिसमध्ये जॉन रॉल्सनी म्हटलेलं आहे रादर नो वन शुड बी सफर इनजस्टिस. याचा अर्थ असा आहे की कुणावरही अन्याय व्हायला नको आणि म्हणूनच ही क्रिमिनल जस्टिस सिस्टम कार्यरत असते. अच्छा. आणि आता जसं मी सांगितलं की भारतात काही नवीन गुन्हेगारी कायदे बदल करण्यात आलेला आहे, म्हणजे BNS ज्याला आपण भारतीय न्याय संहिता म्हणतो, BNSS ज्याला आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणतो, BSA भारतीय साक्ष अधिनियम. तर यात काय बदल झालेला आहे आणि याची प्रासंगिकता काय आहे? आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की कायद्यामध्ये सातत्याने बदल होत असतो. नवीन कायदे येतात, नवीन प्रोव्हिजन्स इन्कॉर्पोरेट केल्या जातात आणि हे जे कायदे आहेत काळानुरूप बदलत असतात. कारण कुठलाही कायदा हा समाज जसा बदलत असतो, समाजाच्या बदलानुसार कायदेसुद्धा बदलत असतात, रादर त्यांना बदलावं लागतं. आणि यामध्ये परत मी एक फिलॉसॉफर आहे, अमेरिकन फिलॉसॉफर कायदेतज्ञ रॉस्को पॉन्ड यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की लॉ मस्ट बी स्टँड स्टील बट इट शुड नॉट बी स्टॅगनंट. म्हणजे लॉ एक ठराव असायला पाहिजे, पण तो खूप वर्षानुवर्ष आपण तो कायदा जर का वापरत गेलो तर त्याची जी प्रासंगिकता आहे ती नष्ट होते. त्यामुळे कायद्यामध्ये काळानुरूप हा बदल आवश्यक आहे. आणि याच आधारावरती हे जे 3 कायदे आहेत, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे तिन्ही कायदे याचे जे आधीचे जे त्याचं नामकरण आहे दॅट इज इंडियन पिनल कोड 1860, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872. अच्छा. हे तिन्ही कायदे म्हणजे ब्रिटिश पिरियडमधले हे कायदे आहेत.
अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आपण स्वातंत्र्यानंतर आपण त्या कायद्यामध्ये बदल केला. जुना क्रिमिनल प्रोसिजर कोड आपण रिपील करून नवीन 1973 तो आणलेला आहे. परंतु त्याचा जो मूळ ढाचा आहे तो ब्रिटिशकालीनच आहे. पण हे जे कायदे तेव्हाचे कायदे त्याच्यामध्ये वेळोवेळी अमेंडमेंट्स झालेले आहेत. समाजाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स झालेले आहेत. आणि अमेंडमेंट करताना वेगवेगळ्या लॉ कमिशन्सनी रिकमेंडेशन्स दिले गव्हर्नमेंटला. त्यामध्ये प्रामुख्याने मी सांगू इच्छिते की जस्टिस मलिमत कमिटी यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जवळपास 153 रिकमेंडेशन्स गव्हर्नमेंटला दिले, ज्याच्यामध्ये त्यांनी क्रिमिनल जस्टिस सिस्टमला बदलण्याकरता काही सजेशन्स दिले. ते आता ह्याच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये अंतर्भूत केलेलेही आहेत. त्यांचं मलिमत कमिटीचं मेन उद्देश होता की आपली जी भारतीय दंडसंहिता आहे म्हणजे इंडियन पिनल कोड ही गुन्हेगार केंद्रित आहे. तर त्याला आपल्याला विक्टिम केंद्रित म्हणजे पीडित केंद्रित करायला हवं, असा हा एक म्हणजे मोठा जो बदल आहे तो मलिमत कमिटीने सजेस्ट केला. त्यानंतर NR माधव मेनन कमिटी यांनी पण मलिमत कमिटीचे जे रिकमेंडेशन्स आहेत त्याच्यातच आणखी त्यांनी काही ॲडिशनल सजेस्ट केलेले आहे गव्हर्नमेंटला. NR माधव मेनन कमिटीनंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की निर्भया कांड झालं 2000, अतिशय वाईट घटना झाली दिल्लीमध्ये. आणि त्यामुळे महिलांच्या जे सुरक्षेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याआधी सुद्धा विशाखा केसमध्ये विशाखा गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, पण स्पेसिफिक लॉ आपल्याकडे नव्हता किंवा त्या कायद्यामध्ये असे काही प्रोव्हिजन्स नव्हते. आणि म्हणून जस्टिस वर्मा कमिटी सेटअप करण्यात आली. जस्टिस वर्मा कमिटींनी बरेच रेकमेंडेशन्स दिले गव्हर्नमेंटला आणि अकॉर्डिंगली आपला सेक्च्युअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लेस हा 2013ला कायदा आला. वर्मा कमिटीनंतर आता रिसेंटली जो जी कमिटी सेटअप केली आहे डॉक्टर रणबीर सिंग कमिटी, तर मुख्यतः रणबीर सिंग कमिटीला हे टास्क दिलं होतं की या आपले जे लॉज आहेत एक्झिस्टिंग लॉज आहेत तर रिव्ह्यू करायचं आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला चेंज करता येईल असं या कमिटीमध्ये. म्हणजे ही कमिटी जी आहे वेगवेगळ्या कमिटीज या गव्हर्नमेंट सेटअप करून यामध्ये काय काय सजेशन्स देता येईल किंवा काय काय चेंजेस करता येईल हे सगळं या गव्हर्नमेंट सातत्याने करत असतं. तर मॅडम आधीचे लॉ होते त्यात आणि या लॉजमध्ये काय फरक काय आहे, म्हणजे काय वेगळं आहे? आता बघा त्याचे नावच आपण नावापासून सुरुवात करूया. पहिला जो इंडियन पिनल कोड आहे त्याचं नामकरण आहे भारतीय दंड संहिता. म्हणजे बेसिकली शिक्षा हा त्याचा गाभा आहे. पण आता आपण दंडापासून आपण न्यायापर्यंत आपण आलेलो आहे. 1860 साली हा कायदा आला. तर ह्याच्यामध्ये माइंडसेट काय होतं ब्रिटिशांचं? भारतावरती अधिपत्य गाजवणं, त्यांचं साम्राज्यवाद आणखी सुदृढ होण्याकरता आणि इथल्या लोकांना सप्रेस करण्याकरता त्यांच्यावर राज्य करण्याकरता हा पर्टिक्युलरली कायदा आणण्यात आला. पण काळानुरूप आज आपण स्वातंत्र्य 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 1950 साली आपलं संविधान आलं, त्यामध्ये आपल्याला अनेक अधिकार मिळाले. आणि या सगळ्याचा जो परिपाक जो आपण म्हणतो की आपण दंडापासून न्यायापर्यंत एक जर्नी कव्हर केलेला आहे. यामध्ये आता आणखी मला एक सांगावंसं वाटतं की यामध्ये असं नाही आहे की भारतीय न्याय संहितेमध्ये दंड नाही आहे. दंड हा आहेच, कारण गुन्हेगाराला शिक्षा हा बेसिकली क्रिमिनल जस्टिस सिस्टमचा पार्ट आहे आणि समाजामध्ये न्याय आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं. त्यामुळे दंड आहे, पण आपण दंड हा एक ऑब्जेक्टिव्ह जरी असला तरी अल्टिमेट आपल्याला अचीव करायचे न्याय. आणि म्हणून हा नावामध्ये हा बदल आहे. दुसरा जो कायदा आहे आपला क्रिमिनल जो प्रोसिजर कोड, यामध्ये नाव जे आहे त्याचं बदललेलं आहे आणि आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता.
म्हणजे नागरिकांची सुरक्षा हा मेन उद्देश या कायद्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेला आहे. आणि तिसरा जो कायदा आहे भारतीय साक्ष अधिनियम, यामध्ये हे तिन्ही कायदे एक दुसऱ्याला पूरक आहे. आता इंडियन पिनल कोड हा सबस्टँटिव्ह लॉ आहे, ज्याच्यामध्ये गुन्हा, त्याची शिक्षा काय असेल याबद्दल स्पेसिफाय केलेलं आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा भारतीय नागरिक सुरक्षा, जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर क्रिमिनल जस्टिस सिस्टम कशी एन्फोर्समध्ये येईल, ॲक्शनमध्ये येईल आणि काय काय इन्व्हेस्टिगेशनपासून तर कोर्टामध्ये तो खटला कसा चालवला जाईल याबाबत विस्तृत माहिती प्रोसिजर लॉमध्ये दिलेली आहे. दॅट इज क्रिमिनल प्रोसिजर कोड, आणि त्याचं आजचं जे नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आता कोर्टामध्ये कुठलीही केस आल्यानंतर कोणीही व्यक्तीने गुन्हा केला तर ती पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतं आणि कोर्टासमोर ती केस येते. तर आपल्याकडे आपला जो क्रिमिनल जस्टिस सिस्टम जी आहे ती ॲडव्हर्जरियल सिस्टम आहे. यामध्ये दोन सिस्टम्स असतात, इन्क्विजिटोरियल आणि ॲडव्हर्जरियल. त्या ॲडव्हर्जरियल सिस्टममध्ये जो जज असतो तो इम्पार्शियल पर्सन असतो आणि जे काय पुरावे आहेत, जे कोर्टासमोर जे पुरावे सादर केले जातात त्यानुसार तो जे न्यायपालिका आहे त्यावरती न्याय देत असते. त्यामुळे यामध्ये हा जो आपला जो एव्हिडन्स ॲक्ट आहे किंवा भारतीय साक्ष अधिनियम आहे हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. यामध्ये पुरावे जे आहेत, कोर्टाने ग्राह्य केलेले पुरावे ते कसे असायला हवे, प्रायमरी सेकंडरी एव्हिडन्सेस याबद्दल या भारतीय साक्ष अधिनियममध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हे तिन्ही कायदे एक दुसऱ्याकरता पूरक असे कायदे आहेत. आणि मग ते BNS जे आपण म्हणतो भारतीय न्याय संहिता, तर याची निर्मिती कशी झाली, म्हणजे याबद्दल आम्हाला सांगा. यामध्ये मी आणखी एक थोडासा हा क्वेश्चन घ्यायच्या आधी आपण थोडंसं, तुम्ही जो मला विचारला होता बदल काय झाला, नाव तर बदललेलं आहेच, पण त्याच्यामध्ये अनेक ज्या प्रोव्हिजन्स आहेत, नवीन प्रोव्हिजन्स ॲड केलेले आहेत. यामध्ये हा पूर्ण जो इंडियन पिनल कोडमधले जे सेक्शन्सचं रिऑर्गनायझेशन केलेलं आहे, रिअरेंजमेंट केलेली आहे. यामध्ये महिला आणि बालकांना विरुद्धचे जे गुन्हे आहेत ते सुरुवातीला घेतलेले आहेत. क्राईम अगेन्स्ट ह्युमन बॉडी त्याला पण आधी अंतर्भूत केलेलं आहे. त्यानंतर जे सरकारविरुद्धचे गुन्हे जे आहेत त्याला पण आधी इन्क्ल्यूड केलेलं आहे. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हा प्रॉपर केलेला आहे. आधी हे सगळे गुन्हे स्कॅटर्ड होते, म्हणजे स्पेशली जर का महिला आणि बालकांच्या विरुद्धचे गुन्हे जे आहेत ते वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये स्कॅटर्ड होते. तर ते आपण या नवीन कायद्याच्या माध्यमातून आपण ते स्ट्रीमलाईन केलेले आहे. पहिला जो सेगमेंट आहे म्हणजे डेफिनेशनचा, त्यामध्ये सुद्धा त्यांनी अल्फाबेटिकली, आधी कसे होते की वेगवेगळे म्हणजे चाइल्डची डेफिनेशन कुठे, तर मायनरची किंवा दुसरी डेफिनेशन वेगळ्या ठिकाणी, तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हा जो हे होतं म्हणजे डेफिनेशन्स ज्या होत्या त्या सुद्धा अशा स्कॅटर्ड होत्या. तर या नवीन कायद्यामध्ये त्याला स्ट्रीमलाईन केले गेलेलं, अल्फाबेटिकली अरेंज केलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे हे जे ऑफेन्सेस आहेत ह्याचं सिरियस ऑफेन्सेस हे आधी घेतलेले आहेत. अच्छा मॅडम, याविषयी आपण अजून चर्चा करूया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, आपण सांगत होतात की कायद्यांमध्ये काय बदल झालेला आहे आधीच्या कायद्यांमध्ये आणि आताच्या कायद्यांमध्ये. बरोबर. आता हे जे सगळे कायदे आहेत, तिन्ही कायदे यांचं जर का वय बघितलं आपण तर इंडियन पिनल कोडचं वय आहे 163. अच्छा. 1960 साली हा आलेला आहे. बरोबर. आणि जर का लॉ ऑफ एव्हिडन्स बघू आपण तर त्याचं वय 152 आणि जो क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याचं 52, म्हणजे 1973मध्ये तो आलेला आहे. तर आता हे कायदे जे आहेत ह्याचा मूळ गाभा मी जसं आधी सांगितलं की ब्रिटिशकालीन हे कायदे आहेत. कॉलोनियल सेटअपमध्ये ते कायदे बनवले गेलेले आहेत. आणि हा कायदा पण बनवायचा मागे एक
अजून त्याच्यामधला एक जी गोष्ट आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 1857चा उठाव झाला होता, स्वातंत्र्योत्तर उठाव, आणि त्याच्यामध्ये संपूर्ण ब्रिटिश गव्हर्नमेंट हादरलं होतं आणि त्यामुळे त्यांना परत इथे जी त्यांची सत्ता आहे त्यांचे पाय मजबूत करण्याकरता त्यांना असे कायदे हवे होते की ज्यांनी परत इथे ते आपलं अधिपत्य गाजवतील, साम्राज्य गाजवतील. आणि त्यामुळे हे कायदे जे आहेत हे कोलोनियल सेटअपचे कायदे आहेत आणि आता ह्या कायद्यांमध्ये बदल होणं हे आवश्यक होतं. इट्स अ लॉंग डिमांड फ्रॉम ऑल सेगमेंट्स ऑफ द सोसायटी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होत आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये. आणि जो मुख्य उद्देश आहे या बदलांचा देशातील नागरिकांचा सर्वांगीण विकास. आणि याच ध्येयाने प्रेरित होऊन आपलं जे सरकार आहे, तत्कालीन सरकार, यांनी या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यापेक्षा म्हणजे अमेंडमेंट, छोटे छोटे अमेंडमेंट्स करण्यापेक्षा आपले सर्वसमावेशक, सर्वांना सामावून घेणारे भारतीय कायदे पंडितांनी आणि विचारवंतांनी त्यांच्या लेखणीतून भारतीयांकरता या कायद्याची पुनर्रचना करावी या उद्देशाने हा जो ही जी कमिटी आहे ही स्थापन करण्यात आली. आणि या बदलाचं मुख्य कारणही मला सांगावंसं वाटतं की याच्यामध्ये आदरणीय अमित शहाजींनी पण जेव्हा त्यांचं प्रेझेंटेशन दिलं संसदेमध्ये तेव्हा त्यांनी हे कारणं सांगितली आहेत आणि हे आपले सर्वश्रुत आहेत की ही कारणं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फौजदारी न्याय प्रक्रिया ही अतिशय क्लिष्ट आहे आणि इंग्रजांनी हे क्लिष्टच बनवली. त्याचं कारणही असं होतं की सामान्य लोकांना एका मोठ्या वर्गाला याच्यापासून दूर ठेवणं. जर लोकांना जर नॉलेज आलं तर लोक त्याच्यामध्ये त्यांचे ऑर्डर्स मान्य करणार नाही. आणि म्हणून हा कायदा अतिशय क्लिष्ट आणि याच्यामधले जे काही प्रोव्हिजन्स आहे हे समाजातील काही लोकांना दूर ठेवण्याकरता, त्यामुळे हा कॉमन ही कॉमन नागरिक जे आहे ते याच्यामध्ये भरडल्या जात होते. दुसरं म्हणजे न्यायालयामध्ये प्रचंड खटले जे प्रलंबित आहेत. कारण आपली पॉप्युलेशन आणि न्यायपालिका, पॉप्युलेशन वाढते आहे पण त्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढते म्हणजे क्राईमही वाढलेला आहे, केसेसही वाढलेले आहेत आणि त्यामुळे रोज खटले दाखल होत आहेत. जुने खटले काढता काढता शेवटी त्यालाही काही वेळ लागतो. कुठल्याही न्यायपालिकेमध्ये न्याय देण्याकरताही त्याला वेळ लागतो. त्यामुळे अनेक खटले प्रलंबित आहेत. हा एक मुख्य कारण आहे. त्यानंतर आता हे प्रलंबित म्हणजे क्राईम जर का 2000 साली झाला तर त्याचा जो खटला जो आहे ट्रायलवरती 5 साली किंवा 10 साली किंवा 20 साली असंही होतं. म्हणजे ट्रायलवरती यायला पण खूप वेळ लागतो. आणि त्यामध्ये काय होतं, हा जो खूप मोठा पिरियड गॅप झालेला असतो. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन होऊन कंप्लीट होऊन चार्जशीट फाईल होऊन ॲक्च्युली ट्रायल प्रोसेस सुरू व्हायला जो वेळ लागतो त्यामुळे काय आहे की जे मेमरीज आहेत, साक्षीदाराच्या मेमरीज असो किंवा काही गोष्टी आहे त्या फेड होत जातात. आणि त्यामुळे सुद्धा हा जो जे शिक्षेचा जो दर आहे म्हणजे कन्व्हिक्शन रेट आहे तो पण कमी आहे. म्हणजे जर का आपण बाकी देशांमधले जर का एक्सप्लोअर केलं तर सगळ्यात जास्त अमेरिकेमध्ये 90% कन्व्हिक्शन रेट आहे आणि UK सुद्धा 80% कन्व्हिक्शन रेट आहे. पण आपल्या इथे तो जो कन्व्हिक्शन रेट आहे तो जवळपास म्हणजे आता 22चा NCRBचा जर का आपण डेटा बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी 54% इंडियन पिनल कोडखाली जे गुन्हे होतात त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट हा 54% आहे. तो आपल्याला कन्व्हिक्शन रेट वाढवायचा आहे. तर हेही एक कारण होतं की या प्रोसिजरल लॉ आणि सबस्टँटिव्ह लॉमध्ये बदल करण्याकरता किंवा जे एव्हिडन्स ॲक्ट आहे त्याच्यामध्ये बदल करण्याकरता. त्यानंतर हे जे कायदे 1860 सालचे कायदे यामध्ये जी दंड, कारण जेव्हा शिक्षा आकारताना म्हणजे शिक्षा इम्पोज करताना आपण इम्प्रिझनमेंट आणि जे फाईन आहे तर ही जी दंडाची रक्कम आहे ही
फार कमी, म्हणजे 10 रुपयापासून तर 1000 रुपये, म्हणजे आता याच्यामध्ये काळानुरूप बदल केला आहे, पण तो खूप बदल गेलेला नाही. तर हाही एक कारण आहे की आपल्याला दंड जे आहेत, दंड आकारण्याचं जे अमाऊंट आहे ते पण आपल्याला एनहान्स करायचं होतं. दुसरं जो ड्रॉबॅक आहे या आधीच्या सिस्टममध्ये की कारागृह जे आपले, कारण कोणी गुन्हा केला तर त्याला पोलीस प्रशासन इन्व्हेस्टिगेशन करतं, अटक करायची आवश्यकता असेल तर त्याला अटक केल्या जाते. त्यानंतर त्यांनी जर का बेल करता अप्लाय, तो नॉन बेलेबल असेल किंवा त्यांनी बेल करता अप्लाय नाही केला तर अशा वेळेला त्याची रवानगी म्हणजे 15 दिवसानंतर 15 दिवस पोलीस कोठडी आणि त्याच्यानंतर त्याची रवानगी कारागृहात होते. आता हे जे कारागृहात जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहे, म्हणजे त्यांची ट्रायल अजून झालेली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, चार्जशीट फाईल झालेली आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे, तर असे हे अंडर ट्रायल प्रिझनर्स जे आहे ते कारागृहामध्ये ठेवल्या जातात. आणि आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये इन ऑल जवळपास 1384 कारागृह आहेत. आणि हे जे कारागृह आहेत हे राज्य, याचं प्रशासन जे आहे ते राज्याकडे आहे. त्यामध्ये जी कपॅसिटी आहे त्याची कपॅसिटीच्या 131% प्रिझनर्स कारागृहामध्ये, म्हणजे इतकं ओव्हर बर्डन्ड आहे कारागृह. हेही एक रिझन आहे की या कायद्यांमध्ये बदल आवश्यकता वाटली गव्हर्नमेंटला. त्यानंतर न्यायपालिकेमध्ये आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे आणि हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे या न्यायप्रणालीमध्येही फुल फ्लेजेडली इनकॉर्पोरेट करायला हवं, म्हणूनही या कायद्यामध्ये बदल केला गेलेला आहे. त्यानंतर तपासातली जी विलंबता आहे किंवा किचकट तपास पद्धती आहे, प्रलंबित सुनावणी प्रक्रिया आहे, तर याला स्पीडअप करण्याकरता टाईमलाईन क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये टाईमलाईन दिलेली आहे. त्यानंतर फॉरेन्सिक जो पुरावा आहे त्याचा आपल्या या क्रिमिनल जस्टिस सिस्टममध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करून घ्यायला हवा. कारण फॉरेन्सिक सायन्स जर त्याच्यामध्ये आलं तर गुन्ह्यामधली जी बारीकी ते आहे किंवा जे स्पेसिफिकेशन आहे तर ते लवकरात लवकर कळेल आणि जी न्याय प्रक्रिया आहे ती स्पीडीली होईल. आता हे सगळं असल्यामुळे हा जो नवीन कायदे आहे बनवण्याकरता गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्ह घेतला आणि नवीन कायदे आज आपल्या लागू झालेले आहेत. अजून बरंच जाणून घ्यायचं आहे, पण वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे भारतीय न्याय संहिता 2023 आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अश्विनी दलाल मॅडम. मॅडम, या नव्या कायद्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा होणार आहे? म्हणजे यामध्ये ही खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे की या तिन्ही कायद्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला प्रायोरिटी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला जो आहे ऑनलाईन FIR. आधी पण म्हणजे ॲक्च्युली निर्भया केसनंतर जस्टिस वर्मा कमिटीच्या रेकमेंडेशननुसार 2013 साली गव्हर्नमेंटनी अधिनियम काढला आणि त्याच्यामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं की तुम्ही तत्काळ कुठूनही तुम्ही FIR नोंद करू शकता. ऑनलाईन घरी बसल्या बसल्या तुम्ही FIR, एखाद्या गुन्ह्याचा FIR तुम्ही जर का पोलीस स्टेशनपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही तर तुम्ही FIR करू शकता. आणि द मोमेंट FIR रजिस्टर झाला तर पोलीस ॲक्शनमध्ये येऊन जाते, सो दॅट गुन्हेगार किंवा ती जी ज्या काही एव्हिडन्सेस आहेत त्या पटकन गोळा करता येतील अशा उद्देशाने. तर हा एक ऑनलाईन FIRचा कॉन्सेप्ट आणलेला आहे, त्याला स्टॅट्युटरी रेकग्निशन मिळालेलं आहे. त्यानंतर आता ऑनलाईन समन्स साक्षीदारांना जे आहे ऑनलाईन समन्स पाठवता येईल. त्यानंतर जे पीडित व्यक्तीचे जे स्टेटमेंट्स आहेत किंवा विटनेसेसचे जे स्टेटमेंट्स आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओग्राफद्वारा ऑडिओ व्हिडिओग्राफद्वारा आपण त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करू शकू. त्यानंतर सर्च आणि सीझर, बरेचदा पोलीस इन्व्हेस्टिगेशनच्या
वेळेला त्यांना एखाद्या ठिकाणी जाऊन सर्च आणि सीझर करायचं असतं, जप्ती करायची असते, छानबीन आणि जप्ती. तर ते पण आता ते करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांना करायला सांगितलेला आहे. आणि एस्पेशली ज्याच्यामध्ये जी गुन्हा आहे 7 वर्षापेक्षा ज्याच्यामध्ये शिक्षा जास्त आहे, 7 किंवा 7पेक्षा जास्त, अशा गुन्ह्यांमध्ये त्यांनी मेंडेटरी केलेलं आहे की जिथे कुठे तुम्ही जाल सर्च सीझर करा, त्या ठिकाणी व्हिडिओग्राफ म्हणजे मोबाईलद्वारे सुद्धा कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सील करून तुम्हाला दंडाधिकाऱ्याकडे ते सुपूर्द करायचं आहे. तर हा एक मोठा बदल आहे. त्यानंतर न्यायालयाने कुठल्याही केसमध्ये जजमेंट दिलेलं आहे, तर ते जजमेंट 7 दिवसाच्या आत त्यांच्या न्यायालयाच्या पोर्टलवरती अपलोड करणं हे सुद्धा ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हा जो आहे, आणि फॉरेन्सिक सायन्स, बेसिकली फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्याविषयी, म्हणजे 7 वर्षाच्या वर ज्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे झालेले आहेत त्यामध्ये फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर करणं अनिवार्य सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रायल. हा एक नवीन म्हणजे पारंपरिक जी न्याय प्रक्रिया आहे त्यामध्ये हा खूप मोठा बदल केलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनिक ट्रायल म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ट्रायल घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही कुठेही बसलेला असाल तरी, आपण बघितलं ना कोविडमध्ये बऱ्याचशा खटले हे ऑनलाईन चालवण्यात आले होते, तर तो एक प्रयोग जो आहे तो खूप सक्सेसफुल झाला. आणि आता स्टॅट्युटरीली आपण यामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रायलचा जो कॉन्सेप्ट आहे तो आणलेला आहे. त्यामुळे जी न्याय प्रक्रिया आहे मला असं वाटतं ही स्पीडअप होईल. आणि जो मुख्य उद्देश आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे आत्ताचं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे खरोखरच या माध्यमातून नागरिकांना एक सुरक्षेची जी फिलिंग आहे ती मला असं वाटतं यायला हरकत नाही. नक्कीच. आणि सामान्य नागरिकांना नक्कीच याचा खूप चांगला उपयोग होईल, कारण आजकाल सगळेच डिजिटल हे झालेलं आहे, सगळ्यांचं आयुष्य डिजिटल झालं आहे, तर ते पण युजफुल राहील. पण या BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेची निर्मितीबद्दल आपण सांगा काही. येस, यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट जी आहे या अनेक कायद्यांमध्ये जे बदल होतात तर गव्हर्नमेंट याही कायद्यामध्ये बदल करण्याकरता उत्सुक होती. आणि म्हणून साधारण सप्टेंबर 2019 मध्ये ही जी प्रोसेस आहे ती गव्हर्नमेंटनी सुरू केली. यामध्ये वेगवेगळ्या राज्यांना, युनियन टेरिटरीज, न्यायपालिका, वेगवेगळे जे लॉ कमिशन्स आहेत या सगळ्यांचं त्यांनी एक आढावा घेतला, त्यांच्याकडनं काही सजेशन्स घेतले. आणि त्यानंतर मार्चमध्ये व्हाईस चान्सलर दिल्ली नॅशनल युनिव्हर्सिटी याचे जे चान्सलर डॉक्टर रणबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली. आणि या कमिटीला हे सगळे जे लॉज आहेत ते रिव्ह्यू करण्याकरता सांगण्यात आलं. त्यानंतर संसदेमध्ये याच्यावरती त्यांनी ॲक्च्युली रणबीर सिंग कमिटीने 2022 साली आपला अहवाल गव्हर्नमेंटला सादर केला. खूप सजेशन्स दिल्या गेले, जवळपास 3000च्या वर याच्यामध्ये सजेशन्स दिले या कायद्यांमध्ये बदल करण्याविषयी. आणि संसदेमध्ये त्याचं डिस्कशन झालं. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की 25 डिसेंबर 2023 साली हा कायदा आणण्यात आला, संसदेने पारित केला दोन्ही सभागृहांनी. आणि 1 जुलै 2024 साली हा कायदा लागू झाला आहे संपूर्ण देशामध्ये. या कायद्यामध्ये हा क्रिमिनल जे कायदे आहेत ते प्रॉस्पेक्टिव्ह असतात, म्हणजे ज्या दिवशी लागू झाला त्या दिवशीपासून पुढे. अच्छा. तर आधीचे जे गुन्हे असतील किंवा प्रलंबित केसेस असतील तर ते आधीच्या IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे ते फॉलो केल्या जातील. आणि 1 जुलै 2024 पासून नवीन कायद्याप्रमाणे सगळी प्रक्रिया अंमलात येईल. पण या जे बदल झाले त्यात कोणते मोठे बदल समाविष्ट आहेत? यामध्ये बदल जो आहे तो डेफिनेशनमध्ये आपण जर का काही बघितलं तर डेफिनेशन्समध्ये बदल केलेला आहे. चाइल्ड, याआधी मायनर किंवा असे काही वर्ड्स होते, तर आता ते वर्ड्स आपण रिमूव्ह करून टाकले. आणि चाइल्ड म्हणजे 18 वर्षाखालील स्त्री, मुलगी किंवा मुलगा
त्या चाइल्डच्या डेफिनेशनमध्ये आणलेलं आहे. त्यानंतर जेंडर ह्यामध्येही आपण बदल केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण जे ट्रान्सजेंडर आहे, तृतीयपंथी, त्यांचं पण मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर याचा देखील आपण अंतर्भूत केलेला आहे. याची डेफिनेशन आपण याच्यामध्ये दिलेली नाही, कारण ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांचं प्रोटेक्शन ऑफ राईट्स हा एक नवीन ॲक्ट जो आहे 2019 साली हा आलेला आहे. त्यामुळे ती डेफिनेशन इथेही लागू होईल त्या स्पेसिफिक ॲक्टप्रमाणे. त्यानंतर जे कोलोनियल वर्ड्स होते ज्याच्यामध्ये ब्रिटिश इंडिया आहे, हे असे कोलोनियल वर्ड्स जे आहेत ते रिमूव्ह करून टाकण्यात आले, डिलीट करून टाकले आहेत. त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे सेक्शन 4 सबक्लॉज F यामध्ये जी शिक्षा दिलेली आहे, म्हणजे क्लॉज 4मध्ये वेगवेगळ्या शिक्षाचे स्वरूप दिलेलं आहे. त्यामध्ये क्लॉज 4 सबक्लॉज F यामध्ये कम्युनिटी सर्व्हिस हा एक नवा कॉन्सेप्ट याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. त्यानंतर क्लॉज 48 यामध्ये समजा कोणी भारताच्या बाहेर बसून भारतामध्ये असामाजिक तत्व किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीला बढावा देण्याकरता जर का काही ॲक्टिव्हिटीज तो करत असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा भारतातील कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला जाईल आणि कुठलेही न्यायालय त्यावरती खटला चालवेल. हा एक मोठा बदल त्याच्यामध्ये केलेला आहे. मॅडम, हा प्रश्न आपण पुन्हा ऐकूया, म्हणजे पुन्हा कंटिन्यू करूया, पण तत्पूर्वी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, अजून कोणते मोठे बदल समाविष्ट झालेले आहेत त्यात? नक्कीच. यामध्ये जसं मी सांगितलं की क्लॉज 48 नंतर क्लॉज 69 हा एक म्हणजे सेक्शन जो आहे तो इन्सर्ट केलेला आहे. यामध्ये 69 जे आहे यामध्ये म्हटलेलं आहे की फसव्या मार्गाने स्त्रीची फसवणूक करून लैंगिक संबंध प्रस्थापित करणं. तर हा जो फसवा मार्ग म्हणजे तिला लग्नाचं प्रॉमिस देऊन किंवा नोकरीचं आमिष किंवा प्रमोशन ह्या सगळ्या दाखवून तिच्या सोबत लैंगिक, आणि हे प्रॉमिस जे दिलेले आहे ते फुलफिल न करताही तिच्यासोबत त्या स्त्रीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करणं. पण आता हा जो सेक्शन आहे 69 थोडासा ऑब्जेक्शनेबल वाटतो, कारण की कुठलीही स्त्री जर तिला नोकरी मिळते आहे म्हणून ती सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होईल का, किंवा तिला प्रमोशनचं आमिष दाखवून म्हणजे ती इतकी इझिली अवेलेबल आहे का, किंवा समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मेसेज याद्वारे जाऊ शकतो असं मला वाटतं, किंवा यामध्ये थोडंसं चेंजेस असायला हवेत. त्यानंतर जर आपण अजून याच्यामध्ये जे नवीन अंतर्भूत केलेले जे सेक्शन्स आहेत किंवा क्लॉज आहेत, त्यामध्ये जर कोणी 18 वर्षाखालील बालकांना म्हणजे मुलगा किंवा मुलगी जर कामावर ठेवलं किंवा त्यांचं लैंगिक शोषण किंवा जे अश्लील छायाचित्रण आहे त्याकरता पण बरेचदा बालकांचा वापर केला जातो. पॉर्नोग्राफिक क्लिपिंग्स करता. तर चाइल्ड पॉर्नोग्राफी हा एक खूप मोठा गुन्हा आहे आणि त्याच्याकरता पॉक्सो ॲक्टही आपण इनॅक्ट केलेला आहे आपल्याकडे. पण तरीसुद्धा यामध्ये 95 सेक्शन 95मध्ये क्लॉज 95मध्ये हे प्रावधान इन्सर्ट केलेलं आहे. आणि हे दोन्ही पण म्हणजे 95 आणि 96 क्लॉज हे जेंडर न्यूट्रल केलेले आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होतात. त्यानंतर सेक्शन क्लॉज 111 याच्यामध्ये संघटित गुन्हे याबद्दल चर्चा केलेली आहे किंवा याबद्दल प्रोव्हिजन इन्सर्ट केलेली आहे. त्यानंतर संघटित गुन्ह्यांमध्ये पेटी ऑर्गनाइज्ड क्राईम हा पण म्हणजे एक सिरियस ऑर्गनाइज क्राईम आणि दुसरा पेटी ऑर्गनाइज क्राईम असे बायफर्केशन केलेलं आहे. त्यानंतर क्लॉज 113मध्ये दहशतवादी कार्य म्हणजे टेररिस्ट ॲक्ट हा पण एक म्हणजे हे 3
खूप पॉझिटिव्ह बदल आहे जे ह्याच्यामध्ये नवीन ॲक्टमध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्यानंतर पनिशमेंट फॉर मर्डर, क्लॉज 103 याचा जो सबक्लॉज 2 आहे आणि 117 क्लॉज 117 सबक्लॉज 4 यामध्ये मॉब लिंचिंग हा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे समूह 5 किंवा 5पेक्षा अधिक व्यक्तींनी जर एकत्र येऊन जात, धर्म, जन्मस्थान, सामाजिक स्थिती या बाबतीत, लँग्वेज या बाबतीमध्ये जर का कोणावरती समूहामध्ये त्याला मारपीट केली किंवा आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, तर या केसमध्ये त्या व्यक्तीला मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाची पण सजा होऊ शकते. तर याच्यामध्ये नॉर्मली आता 5 किंवा 5पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जर का असं काही ॲक्टिव्हिटीज करत असतील, तर यामध्ये जितके लोक इन्व्हॉल्ड आहे त्या सगळ्यांवरती हा गुन्हाचं दाखल होईल आणि या सगळ्यांना समान शिक्षा आहे. सगळ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा किंवा आजीवन कारावास याप्रमाणे यामध्ये हा जो एक मोठा बदल केलेला आहे. कारण आपल्याला माहिती असेल की बरेचसे असे मॉब लिंचिंगचे प्रकरण या रिसेंट पास्टमध्ये आपण बघितले. अक्कू यादवचं प्रकरण आपल्याला माहिती असेल, मोहम्मद अखलाकची केस किंवा पालघरमधली जी त्या साधूंवरती केलेला जीव घेणा प्राणघातक हल्ला, त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये हा जो बदल आहे हा स्वागतार्ह बदल आहे. त्यानंतर कुठल्याही बालकाला किडनॅप केलं आणि किडनॅप करण्याचं पर्पज म्हणजे त्याचे हातपाय तोडून त्याला असं दयनीय डिपिक्ट करणं आणि त्याच्याकडनं भीक मागणं, हा जो एक जो क्राईम आहे हा पण क्राईम याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे आणि याच्यामध्ये 10 वर्षाची जी कारावासाची शिक्षा जी आहे यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर क्लॉज 141 यामध्ये परदेशातून कुठल्याही मुलीला किंवा मुलाला, मुलगी असेल तर 21 वर्षच्या खाली आणि मुलगा असेल तर 18 वर्ष, तसं जर बाहेरच्या देशातून इथे इम्पोर्ट केलं आणि त्याचा पर्पज आहे प्रॉस्टिट्यूशन म्हणजे देहविक्रय किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टींकरता जर का असं इम्पोर्ट केलं असेल तर हा पण गुन्हा यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. त्यानंतर इंडियन पिनल कोडमध्ये सेडिशन हा एक गुन्हा जो अंतर्भूत केलेला होता आणि त्यामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटची जी मनस्थिती होती, हा काय सेक्शन 124A तर त्यांचा पर्पज होता की हे जे स्वातंत्र्य जे उठाव करणारी भारताच्या स्वातंत्र्याकरता जे स्वातंत्र्य म्हणजे कार्यकर्ते किंवा जे त्यावेळेचे जे देशाकरता देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता चळवळीमध्ये भाग घेणारे अशांविरुद्ध ती चळवळ दाबून टाकण्याकरता म्हणून हा सेक्शन यामध्ये अंतर्भूत केलेला होता. पण आता त्याची गरज नाही, आपण स्वतंत्र झालेलो आहे आणि म्हणून आता हा कायदा तेवढा असा आणि ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये बरेच आक्षेप घेतलेला होता. तर त्यामुळे हा जो सेक्शन आहे हा बदलून आपण नवीन सेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये रीड्राफ्ट केलेला आहे आणि त्याचा मुख्य उद्देश आहे की कोणीही व्यक्ती भारताच्या युनिटी, इंटिग्रिटी आणि सॉव्हरॅनिटी तसेच इकॉनॉमिक सिक्युरिटी याच्यावर जर तो घाला करत असेल तर त्याला या सेक्शन च्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा नोंद केला जाऊ शकतो. तर हे जे मुख्य बदल जे आहे हे याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर अटेम्प्ट टू कमिट सुसाईड म्हणजे बरेचदा माणूस बाहेरच्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतो. तर यापूर्वी या 309 कलमांतर्गत त्याला पनिशमेंट व्हायची, पण आता हा जो कारण त्याच्यामागे कारणं असे आहेत की पी रथिनाम आणि ज्ञान कौर ह्या 2 महत्त्वपूर्ण केसेस आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा उठवला गेला होता की राईट टू लाईफ जे आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपल्याला जीविताचा अधिकार आहे म्हणजे राईट टू लाईफ विथ डिग्निटी, तर हा जो अधिकार आहे हा
याच्यामध्ये राईट टू डाय इन्क्लूड होतो का, हा त्या केसमध्ये चर्चेचा विषय होता. पण ग्यान कौरमध्ये आणि पी रथिनामच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट्स आहेत तर त्याप्रमाणे हा जो राईट टू डाय जो आहे किंवा राईट टू म्हणजे सुसाईड जर केला असेल तर तो आपण त्याला हे केलं होतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तो म्हणजे इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये होता. पण आता आपण या नवीन कायद्यामध्ये हा कम्प्लिटली काढून टाकलेला आहे आणि त्याऐवजी क्लॉज 226 हा अंतर्भूत केलेला आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर का कोणी आत्महत्येचा प्रयत्न कशा करता, कुठल्याही जे कोणी लॉफुल जे काम आहे त्यांचं ते त्याला रोकथाम करण्याकरता कुठल्या ऑफिसेसमध्ये तुम्ही हे काम माझं केलं नाही तर मी आत्महत्या करीन, राईट. तर असं जे धमकी किंवा प्रयत्न करणं तर या ॲक्टिव्हिटीजला रोखण्याकरता म्हणून हा सेक्शन इनकॉर्पोरेट केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे या केसमध्ये जी पनिशमेंटची जी हे आहे 1 वर्षाचं पनिशमेंट. पण यामध्ये न्याय जे आहे न्यायालय यामध्ये कम्युनिटी सर्व्हिस पण त्याला करायला सांगू शकतो. म्हणजे या केसमध्ये कम्युनिटी सर्व्हिस हा शिक्षेचं स्वरूप असू शकतं. तो हा एक आस्पेक्ट आहे. मॅडम अजून जाणून घेऊया पण वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. दर्शको हो, बघत रहा हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे भारतीय न्याय संहिता 2023 आणि या विषयावर मार्गदर्शन करतायत डॉक्टर अश्विनी दलाल मॅडम. मॅडम, या जे कायदे बदल झालेले आहेत त्यात आणखी कोणते महत्त्वाचे टप्पे आहेत? महत्त्वाचा मला असं वाटतं की सार्वजनिक सेवा हा एक शिक्षेला पर्याय, हा एक अतिशय सकारात्मक असा बदल आहे जो युनायटेड किंगडममध्ये 1973 सालीच तिथल्या ज्या सामाजिक सायंटिस्ट आहे बार्बरा वुटन यांनी त्यांच्या अहवालामध्ये जो गव्हर्नमेंटला अहवाल दिला आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंटनी त्यामध्ये अंतर्भूत केलेला जो हा सार्वजनिक सेवेचा जो शिक्षेचा भाग आहे तो पॉझिटिव्ह भाग तिथे होता. आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये पण 1966 सालीच ही जी सामुदायिक सेवा आहे, समुदाय सेवा ही अंतर्भूत केलेली होती. पण आपण जुव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015मध्ये सेक्शन 18(1)(c) याच्या अंतर्गत जे जुव्हेनाइल्स आहेत त्यांना ही शिक्षा आपण समुदाय सेवा ही शिक्षा आपण प्रावधान केलेलं आहे. या ज्या पेटी ऑफेन्सेस आहेत त्यामध्ये ही समुदाय सेवा जी आहे ही अतिशय सकारात्मक अशी आहे. यामध्ये केसेस पण कमी होतील आहे. प्रिझनवरती जे बर्डन आलेलं आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं. दुसरं म्हणजे यामध्ये जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे हँडकफिंग. जे सिरियस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये हँडकफिंग जे आहे याच्याबद्दल हँडकफिंगवरती सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मानवाधिकाराचं हनन होतं. पण तरीसुद्धा आपण काही सिरियस गुन्ह्यांमध्ये एक डेटरन्स जे आहे, समाजामध्ये भीती निर्माण व्हायला पाहिजे आणि समाजातील कुठलाही व्यक्ती तो गुन्हा परत करू नये हा एक उद्देश याच्यामध्ये असल्यामुळे हँडकफिंगचं प्रोव्हिजन इनकॉर्पोरेट केलेली आहे. दुसरं म्हणजे जर का एखादा व्यक्ती त्याची गुन्हा जो आहे तो गुन्ह्याची शिक्षा तो कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे आणि त्या दरम्यान जर त्यांनी पुन्हा जर का कारागृहामध्ये कोणाचा त्याच्याकडनं मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला तर अशा वेळेला त्या व्यक्तीवरला देहदंडाची शिक्षाचं प्रावधान होतं आधीच्या इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 303मध्ये. पण याच्यामध्ये आपण आता बदल केलेला आहे एक क्लॉज 104 आणि त्यामध्ये आपण देहदंड, मृत्यूची शिक्षा किंवा आजीवन कारावास म्हणजे त्याचं नॅचरल लाईफ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आजीवन कारावास. आता ह्याच्यामध्ये आणखी एक मला सांगायचं राहिलं की लाईफ इम्प्रिझनमेंट याच्यामध्ये बरेचदा लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे किती वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष, वॉट एव्हर. तर
या सेक्शन क्लॉज 6 नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये क्लॉज 6 मध्ये त्यांनी लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे 20 इयर्स, म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीला लाईफ इम्प्रिझनमेंट झाली आहे, आजीवन कारावास, म्हणजे 20 वर्ष तो त्या कारावासात राहील. आणि काही ठिकाणी त्यांनी आजीवन कारावास म्हणजे नॅचरल लाईफपर्यंत, म्हणजे मग तो जन्मभर तिथे जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही नॅचरली तोपर्यंत त्याला कारावासामध्ये राहावं लागेल, असं त्या लाईफ इम्प्रिझनमेंटचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. छोटे संघटित गुन्हे असतात तर त्यांना काय शिक्षा असते? हां, छोटे संघटित गुन्हे जे आहे यामध्ये जसं चोरी करणं आहे, कोणाला फसवणं आहे, त्यानंतर स्नॅचिंग आहे, राईट, कोणाच्या हातनं वस्तू स्नॅच करणं आहे, किंवा अवैधपणे तिकिटांची विक्री आहे, राईट, किंवा हे जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांची विक्री करणं, पब्लिक सर्व्हिस ज्या आहेत त्याच्या ज्या परीक्षा होतात त्याच्याबद्दल त्याची विक्री करणं, तर हे सगळे ॲक्च्युली छोट्या गुन्ह्यांमध्ये कव्हर केलेलं आहे, छोटे संघटित गुन्हे. आणि त्याच्याकरता 7 वर्ष आणि दंडाचं प्रावधान दिलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय माहिती द्याल? हा जो नवीन कायदे जे आहेत, तिन्ही कायदे, यामध्ये क्रिटिसिझम पण आहे. काही लोकांनी याला अतिशय चांगला बदल या दृष्टीने पण या कायद्यांकडे बघतायत. पण मला असं वाटतं की कुठलीही सृजनशीलता जी आहे ती इनिशियली टफ असते. कुठलाही नवीन बदल व्यक्तीला ॲडॉप्ट करायचं नसतो, पण मग हळूहळू ते अंगवळणी पडतात. कारण बरेच वर्गातनं, वकील वर्ग आहे याच्यातनं, की हा नवीन जो कायदा आहे त्याचे सगळे सेक्शन्स बदललेले आहेत आणि त्याचे सगळ्या म्हणजे रिऑर्गनाईज झालेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवणं थोडंफार त्याला वेळ लागणार आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या सिस्टमनी याला सकारात्मक दृष्टीने याच्याकडे बघायला हवं आणि हा नक्कीच नवीन बदल, नवीन भारताचं निर्माण करण्याकरता मदत करेल अशी मला आशा वाटते. जे काही बदल झालेले आहेत ते नक्कीच जनतेसाठी खूप उपयुक्त असे बदल आहेत आणि बरेचदा पॉझिटिव्ह बदल आहे असं पण म्हणू शकतो आपण. मॅडम, आपण इथे वेळात वेळ काढून आलात तर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात नागपूर दूरदर्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.